आम्हाला द्या पाठवून पाऊस. 100% ईश्वराला मी सगळ्यासमोर प्रार्थना करतो. आम्हाला भरपूर झालं आहे राव. या जगामध्ये सगळ्यांना पाणी असावं, खास करून मुक्या जनावरांसाठी. जे आम्ही बाहेर रूट करतो, हे हरणं असतील, ससे असतील, कोले असतील, जे वन्य प्राणी आहेत ना, रात्री 3-3 वाजता आमच्या गाड्या चालतात डोंगरामधून, माळरानातून, जंगलातून. भयान परिस्थिती, पाणी कुठं पित असतील हो. त्यावेळी असं कुठंतरी मन वाटतं मला, असं एवढं सुदृढ करावं देवानी. कुठेही मला गव्हर्नमेंट शासनाच्या माध्यमातून कुठंतरी वन विभागाने पॉईंट घेण्याची एक मान्यता द्यावी. आपण तिथं सगळेजण पैसे जमा करून पॉईंट घेऊन तिथं एखादा त्या वन्यजीवांसाठी प्रत्येक भागात जरी नाही करता आलं, जेवढी आपली हयात आहे 2-2 हजार 1-1 आपण सगळे गोळा करून त्या भागातले जे आपले मित्रमंडळ येतं, एक बोरवेल 1000, 2000, 100, 50, 20 बोरवेल घेऊ, एक पंप टाकून एक छोटासा तळ्यासारखं बनवून त्यात पाणी सोडून देऊ. लाईटने झटका मारला. आणि कमीत कमी त्या वन्यजीवांसाठी मला असं वाटतं ती पुढच्या काळात एक गरज आहे. ईश्वराने तर पाऊस मला वाटतं रेग्युलर द्यावा, जसा पहिला राहायचा आम्ही लहान असताना. असं काही होत नाही, पण शेवटी 5 वर्षापासून आमची तर मी लहान असतानापासून जो पाऊस व्हायचा सेम पाऊस. सर आमचा पॉईंट डबल, पाऊस नाही हे इकडं पाठवा. तब्येत बरी आहे का दादा? हो, आमच्या भागात पाऊस चालू, पोप टाकलेला नाही, पंप टाकला नाही. ओके ओके ओके. तब्येत बरी आहे का? सध्या तरी इंजेक्शन वगैरे घेऊन आलो आहे. आणि मित्रांनो, भयान पाऊस चालू आहे बाबा. आतमध्ये काही रेंज नाही, घरामध्ये बाहेर यावं लागलं आहे पुन्हा. रिपीट. आणि आता बॅक कॅमेरा. पाऊसच पाऊस दाखवा रे थोडा मित्रांनो, आपल्या जास्त वाढला आता. कुठून बाबा ते दिसायचा पाऊस? अंधारच तेवढा. हो बरं, पुढं जरा दिसतोय मित्रांनो का? लई पाऊस आहे भरपूर मोठ्या प्रमाणात. विजा चमकतात बघ, दिसल्या का? पाणी व्हायला लागले का? हा, तिकडं बरं. तर बरं राहू दे, भिजू नका पावसामध्ये. चला मित्रांनो, धन्यवाद. मला माहीत होतं त्याच्यामुळे थोडं तरी बोलणं झालं आहे. रिश्ते दुर्योधन रिश्ते दिसत आहे. चला, दिसते भरपूर पाणी वाहते खालून. बॅटरी नाही का आपल्याला कुठे एखादी बघा रे? चला, तुमच्या कृपेने आम्हाला भरपूर पाऊस चालू आहे. सर नंबर द्या. नंबर देतो शेवटला. सर आमची इकडे पेरणी झाली. सौरभ दादा हो द्या, पुढच्या वर्षी बघू नाही तर मग. आणि काय करू माहिती का? नंबर घ्या. नंबर देतो, 1 मिनिट थांबा. इकडे गेलो बघा. नंबर आहे 82 म्हणजे 82 62 94. बसू द्या टिकून जरा. 82 62 94 83 27. पुन्हा एकदा नंबर लिहून घ्या मित्रांनो. लाईट बंद करावं लागेल. 82 62 94 83 27. याच्यानंतर काही नंबर सांगणार नाही, कारण प्रत्येक लाईव्हला नंबर असतोय. अरे मोबाईल. चला, ड्राय लाईन नारळवर कशी शोधायची हे सांगा. तर तुमच्याकडून बोरवेलची हाईट मोजायला शिकलो आणि सक्सेस झाला. मला ड्राय लाईन नारळवर कशी ओळखायची? सेम प्रोसेस जशी तारावर करतात तशी नारळावर करायची. त्या लाईनवर चालत जायचं. 20 फूट पुढे 20 फूट मागे. नारळाची काय प्रक्रिया होती ते मला सांगा, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं गांगुर्डे साहेब, विजय घुगे, मुक्काम पोस्ट चास, तालुका सिन्नर. जेवण झालं का? हो, जेवण झाले. शेवटचा आकडा सांगा. शेवटचा आकडा आहे 27 82 62 8262.